नमस्कार मित्रांनो, मी आहे केदार केसकर आणि तुम्ही बघताय सेंटर स्पॉट. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आणि त्यातही शिवसेनेमध्ये जी प्रचंड उलथापालथ चालू आहे, त्या पार्श्वभूमीवरती आजचा हा व्हिडिओ आपण घेऊन आलेले आहोत. व्हिडिओचं शीर्षक आहे राजा, राणी आणि राजपुत्र. हे अर्थातच शिवसेनेच्या संदर्भात आहे. हे शीर्षक बघितल्या बघितल्या तुम्हाला लक्षात येईलच. कसं आहे, एकनाथ शिंदे गटाच्या दीपक केसरकर यांनी परवा शिवसेनेत आमदारांमध्ये नाराजी कशी वाढत गेली त्यामागची काही कारणं स्पष्टपणे सांगितली. त्यात त्यांनी सांगितलेल्या एका मुद्द्यामुळे माझं लक्ष वेधून घेतलं गेलं. त्यांचं म्हणणं असं होतं की शिवसेनेचं धोरण किंवा वैचारिक दिशा ही 2014 पासून मोठ्या प्रमाणात बदलली आहे. 2014ला युती तुटण्यामागे आदित्य ठाकरे यांचा हट्ट कारणीभूत ठरला. निवडणुकीनंतर पुन्हा कशीबशी युती करून सत्तेत शिवसेना आली तरी संजय राऊत यांच्या किंवा त्यांच्यासारख्या इतर काही नेत्यांच्यामुळे आणि त्यांच्या विखारी बोलण्यामुळे युतीमध्ये दुरावा वाढत गेला. कलम 370 हटवण्यात आलं तरी सुद्धा आमच्यासारख्या कट्टर शिवसैनिकांना त्याविषयी मनमोकळेपणाने बोलता येत नव्हतं, असंही दीपक केसरकर म्हणाले. संजय राऊत यांची शरद पवारांशी असलेली जवळीक आणि आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांचं विशिष्ट पद्धतीचं धोरण यामुळे 2019ला सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना सुसंगत होईल अशी भूमिका शिवसेनेला वेळोवेळी सातत्यानं घ्यायला लागली. अशा आशयाचं विधान केसरकर यांनी केल्यामुळे आदित्य ठाकरे यांच्याविषयी एक प्रकारचं कुतूहल निर्माण होणं स्वाभाविक आहे. कसं आहे मित्रांनो, घटना कधीच आपसूक किंवा अचानक एका रात्रीत अशा घडत नसतात. त्यांना अनेक छोट्या 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 घटनांची मालिका, खूप मोठी पार्श्वभूमी अशी असते. शिवसेनेत चालू असलेल्या अंतर्गत उलथापालथीचं विश्लेषण करताना स्वाभाविकपणे उद्धव ठाकरे यांच्याच उक्ती आणि कृतीकडे प्रामुख्याने पाहावं लागतं. पाहिलं जातंय सुद्धा तसं. पण एकट्या त्यांच्याच उक्ती आणि कृतीकडे का बघायचं असाही प्रश्न पडावा. अशा काही गोष्टी आहेत, पूर्वी त्या तशा घडामोडी घडून गेलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्या नीट तपासल्या तर काही गोष्टींचा उलगडा नक्की होईल. मुळात उद्धव ठाकरे यांना राजकारणात यायचंच नव्हतं. छायाचित्रण आणि त्यातही वाईल्ड लाईफ फोटोग्राफी हे त्यांचं पॅशन आहे, हे आपल्यापैकी कित्येकांना माहिती आहे. आदित्यचे धाकटे बंधू तेजस यांच्यात वडिलांची हीच आवड उतरलेली आहे. उद्धवरावांच्या आयुष्यात रश्मी वहिनी आल्या आणि गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात बदलल्या. खरं तर रश्मी वहिनी या राज ठाकरे यांची बहीण जयजयवंती यांची मैत्रीण आहे. त्यांनीच प्रथम रश्मींची ओळख उद्धव यांच्याशी करून दिली. याच ओळखीचं आधी मैत्रीत आणि मग पुढे प्रेमात रूपांतर झालं. यथावकाश दोघांचं लग्नही झालं. लग्नानंतर काही काळ म्हणजे साधारण 2 वर्ष या जोडप्यांनी मातोश्रीतून बाहेर पडून स्वतःचा वेगळा संसार थाटला. असं करण्यामागची कारणं कदाचित ठाकरे परिवाराशी संबंधित लोकांना माहीत असतीलही, पण केवळ अंदाजच आपण करायचे. त्यामागची कारणं काहीही असोत, पण 2च वर्षांनंतर दोघेही म्हणजे उद्धव ठाकरे आणि रश्मी वहिनी पुन्हा मातोश्रीवर आले. रश्मी वहिनी या उद्धव ठाकरेंच्या आयुष्यात येण्या अगोदर राजकारणाची अनास्था असलेल्या उद्धवरावांना वहिनी साहेबांनीच चेतवलं असं म्हटलं जातं. म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्यातल्या राजकीय महत्वाकांक्षेचा जो मूळ स्रोत आहे, तो मूळ स्रोत रश्मी ठाकरे याच आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये. पुढे घडलेल्या एक एक घटनांनी याची प्रचिती येत गेलीच. रश्मी वहिनींच्या प्रेरणेने सक्रिय राजकारणात उतरलेल्या उद्धवरावांमुळे एक वेगळ्याच प्रकारची समस्या निर्माण झाली शिवसेनेच्या अंतर्गत रचनेमध्ये. का? कारण तोपर्यंत राज ठाकरे यांनाच बाळासाहेबांचं राजकीय उत्तराधिकारी समजलं जायचं. उद्धवरावांच्या नव्यानं निर्माण झालेल्या महत्वाकांक्षेच्या मार्गात राज ठाकरे यांचा अडसर होता. बाळासाहेबांच्या मार्फत राज यांना बाजूला सारून उद्धवरावांना आपला उत्तराधिकारी जाहीर करायला लावण्यामध्ये आणि राज ठाकरे यांची शिवसेनेच्या आत कुचंबणा होण्यामागे वहिनी साहेबांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
पक्षांतर्गत रस्सीखेचीमध्ये उद्धव यांचा रस्ता निर्वेध केल्यानंतर पक्षावर पूर्ण पकड मिळवणं हे आता त्यांचं प्रमुख उद्दिष्ट बनलेलं होतं. बाळासाहेबांच्या वृद्धापकालीन आजारपणात हळूहळू हळूहळू सूत्र पक्षाची, संघटनेची ही जशी जशी उद्धवरावांकडे येत गेली, तशी तशी संघटनात्मक पुनर्बांधणी करणं अत्यंत आवश्यक होऊन बसलं. यात बाळासाहेबांच्या मर्जीतली पण आपल्याला स्वतःला डोईजड होतील अशी माणसं मुद्दाम बाजूला करणं आवश्यक होतं. काही जणांना तसं बाजूला त्यांनी केलं सुद्धा, तर काहींना आपणहून बाजूला होण्याची इच्छा होईल असं वातावरण निर्माण झालं किंवा निर्माण केलं. या सगळ्यामध्ये आणि हा सगळा काळ कसला होता? पुनर्बांधणीचा काळ. अशा त्या काळात अर्थातच भाजप शिवसेना युती अभंग होती. पण भविष्याची चाहूल आधीच लागते असं म्हणतात ना, त्याप्रमाणे जवळपास प्रत्येक निवडणुकीत जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये हमरीतुमरी होतच होती. तसं पाहिलं तर ती हमरीतुमरी बाळासाहेबांच्या काळातही होत होतीच. पण उद्धवरावांकडे सूत्र आल्यानंतर जागा वाटपावरची हमरीतुमरी उत्तरोत्तर चिघळत गेली. दरम्यानच्या काळात आदित्य ठाकरे यांना युवा सेनेच्या माध्यमातून पुढे आणण्यात आलं. मुळात आदित्य ठाकरे हे कवी मनाचे. त्यांचा एक काव्यसंग्रह सुद्धा प्रकाशित झालेला आहे. माय थॉट्स इन व्हाईट अँड ब्लॅक नावाचा हा त्यांचा कविता संग्रह आहे. यात बहुतांश कविता इंग्रजीत आहेत. त्यांचा गाण्यांचा उम्मीद हा अल्बम सुद्धा प्रकाशित झालेला होता. त्यातली बहुतांश गाणी, सगळीच गाणी ही आदित्य यांनी लिहिलेली आहेत. त्यांच्या राजकारण प्रवेशामागे वहिनीसाहेबांची प्रेरणा आहे की नाही हे मात्र माहीत नाही. बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसैनिकांना मातापित्यासारखा भावनिक आधार देण्याची जबाबदारी उद्धवराव आणि रश्मी वहिनी यांच्यावर येऊन पडली. निदान शिवसैनिक तरी त्या दृष्टीनं दोघांकडे तसं बघू लागले मातापिता म्हणून. एव्हाना संघटनात्मक पुनर्रचना केव्हाच पूर्ण झाली होती. पक्ष नेतृत्वाचं हस्तांतरण म्हटलं तर सुरळीतपणे घडून संघटनेवर पूर्ण मांड ठोकण्याचं कामही आताशा पूर्ण झालेलं होतं. आता पक्षवाढीसाठी मुलुखगिरी करणं आवश्यक होतं आणि तशी मुलुखगिरी करण्यासाठी शिवसैनिकांची घोडी फुरफुरत होती. यात आता अडथळा होता फक्त भाजपाचा. निदान तसा त्यांचा समज, उद्धव ठाकरे यांचा तसा समज तरी करून देण्यात आलेला होता. आणि हा समज कोणी करून दिलेला असेल नेमकं सांगता येत नाही. यामागे कदाचित संजय राऊत असतील, आदित्य ठाकरे असतील, रश्मी वहिनी असतील किंवा कदाचित इतरही कोणी असतील. तज्ज्ञांनी यावरती प्रकाश टाकावा. पण असा समज होण्यामागे दोन कारणं मात्र निश्चित होती. एक म्हणजे भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचा मतदार हा एकच आहे किंवा हिंदुत्वाच्या एका धाग्यानं तो बांधलेला आहे. त्यामुळे युती न करता निवडणुकीत सामोरं गेलं तर मतविभाजनाचा धोका असतो. पण भाजप बरोबर युती जर केली तर पक्षवाढीला मर्यादा पडतात. जागा वाटपाचं सूत्र जवळपास ठरून गेल्यामुळे फारशी हालचाल करायला, स्वतःची शक्ती वाढवायला जागा नसते. दुसरा मुद्दा असा की 2014 पासून मोदी शहा जोडगोळीनं सगळ्या देशात काँग्रेस आणि त्यांच्या अन्य पक्षांची पिछेहाट केलेली आहे आणि भाजपचा अश्वमेध यज्ञ भारतव्यापी झालेला आहे. भाजपचा हा विजयी वारू एक दिवस शिवसेनेचाच घास घेणार अशीही आणखीन एक सुप्त भीती उद्धव ठाकरेंच्या सहित शिवसेनेच्या सर्व पक्षश्रेष्ठींच्या मनात आहे. ह्याला सुप्त भीती म्हणावं की पक्की खुणगाट म्हणायचं ते आता तुम्हीच ठरवा. पण भाजपच्या विषयीचं हे संशयाचं पिल्लू नेमकं कुणी आणि कसं सोडलं हे माहीत नाही. ठाकरे परिवारातीलच एखादी व्यक्ती असू शकेल किंवा शिवसेनेतले संजय राऊत किंवा त्यांच्यासारखे इतर काही नेते असतील किंवा शिवसेनेच्या बाहेरचे अन्य पक्षातले हितचिंतक असू शकतात. मात्र एक दिवस प्रबळ झालेला भाजप आपला घास घेऊ शकतो ही भावना अगदीच काही अनाठाई नाही बरं का. खुद्द भाजप समर्थकांना कदाचित हे पटणार नाही. पण राजकारणात प्रत्येक नेता, प्रत्येक पक्ष हे सत्ता संपादनाच्या साठीच लढत असतात. ती सत्ता वाटून विभागून कुणाला आवडेल? विरोधी बाकावर बसण्यापेक्षा
तडजोड म्हणून सत्तेत भागीदार होणं परवडलं असा विचारच कोणताही आघाडी किंवा युतीच्या मुळाशी असतो. कोणीच सुखासुखी भागीदारी करत नसतात. तो पर्याय सदा सर्व काळ कुणालाच नको असतो. ती फक्त एक तात्पुरती अशी राजकीय अपरिहार्यता असते. संधी मिळताच सत्तेची भागीदारी जुगारून देऊन निर्भेळ स्वबळावर सत्तेत यायचं हे स्वप्न प्रत्येक नेता आणि प्रत्येक पक्ष पाहत असतो. आणि त्यात वावगं असं काहीच नाही. आपल्या रोजच्या व्यवहारातली नीतिमूल्य राजकीय व्यवहाराला आपण लावायला लागलो की मग आपला गोंधळ होतो, घोटाळा होतो. राजकारण हा एक प्रकारचा बिझनेस आहे अशा दृष्टीनं पाहिलं की मग वेगवेगळ्या घटनाक्रमांचा कार्यकारण भाव आपल्याला समजायला लागतो आणि लक्षातही यायला लागतो, पटायला लागतो. तर थोडक्यात काय तर स्वतःचा अवकाश वाढवू पाहणारी, स्वतःची शक्ती वाढवू पाहणारी आणि भाजपच्या वाढत्या प्रभावामुळे चिंतातूर झालेली शिवसेना, त्या शिवसेनेनं 19ला युती तोडून धाडसी पाऊल टाकलं आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी बनवली. हा एक प्रकारचा जुगार होता. पण शिवसेनेच्या नशिबानं फासे त्यांना अनुकूल पडले आणि सत्तेला गवसणी घालता आली. इतकंच नाही तर भाजपला सत्तेपासून दूरही ठेवता आलं. काय गंमत आहे बघा, ज्यांच्यासोबत 25 वर्ष संसार केला त्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं हे आता शिवसेनेचं एक उद्दिष्ट बनून गेलं होतं. 2019ला आदित्य यांनी निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला आणि ते आमदार म्हणून निवडून आले सुद्धा. ठाकरे परिवारातले ते पहिलेच व्यक्ती ठरले ज्यांनी निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा. यामागे ही प्रेरणा वहिनी साहेबांचीच आहे असं बोललं जातं. मुख्यमंत्री शिवसेनेचाच पाहिजे याचा अर्थ स्वतः उद्धवरावच मुख्यमंत्री असावेत असं स्वतः उद्धवरावांना तरी वाटत होतं का नाही हा प्रश्न आहे. ही कल्पना रश्मी वहिनींची होती असं बोललं जातं. उद्धव ठाकरे यांना त्यासाठी राजी करण्याचं काम त्यांनीच केलं. पण असं ते राजी करणं सोपं नव्हतं. एकतर उद्धवरावांना मागल्या दरानं विधान परिषदेवर निवडून आणावं लागणार होतं. ते करता येणार होतं मित्रपक्षांच्या मदतीने. मात्र मुख्य गोष्ट होती ती म्हणजे मुख्यमंत्री पदासाठी जे निकष लागतात त्याची पूर्तता करण्यासाठी त्यांची इतर जी लाभाची पदं असतील त्यावरून पायउतार व्हावं लागणार होतं. म्हणजेच सामना या मुखपत्राचं संपादकपद सोडावं लागणार होतं. सामनाची जबाबदारी स्वतः वहिनी साहेबांनी उचलली आणि पतीला आश्वस्त केलं. त्यांच्या धडाडी आणि कर्तबगारीमुळे उद्धवराव कोविड काळातली कामं किंवा त्यांचा तो कारभार निश्चिंतपणे करू शकले. कित्येक निरीक्षक तर असंही म्हणतात की उद्धव साहेब फक्त पदावर बसलेले होते, प्रत्यक्षात सगळी सूत्र वहिनी साहेबांकडेच होती. वस्तुस्थिती आतल्या गोटातल्या लोकांनाच काय ती माहीत असेल. लॉकडाऊनच्या काळात काही वावड्या उठलेल्या होत्या आणि लोक कित्येक गोष्टी खाजगीत बोलायचे. ते सगळं बघता चाणक्यांनी जे काही लिहून ठेवलंय ना मित्रांनो, ते मनोमन पटतं. त्यांनी लिहिलंय की शत्रूचं राज्य कोणत्याही युद्धाशिवाय उद्ध्वस्त करता येऊ शकतं. राजा कितीही कर्तबगार असला तरी शेवटी राजपुत्र हेच त्या राज्याचं भविष्य असतं. पण राज्यकारभाराच्या धांदलीत राजाचं राजपुत्राकडे दुर्लक्ष होऊ शकतं. सदोष शिक्षण, दुर्गुणी मित्रांची संगत आणि व्यसनातिरेक यामुळे राजपुत्र कळत नकळत आपल्याच राज्याच्या नाशाला कारणीभूत ठरू शकतो. स्तुतीपाठकांच्या नादी लागून असा राजपुत्र आपल्याच पूर्वजांच्या भव्यदिव्य कर्तृत्वावर पाणी फेरू शकतो. चाणक्याचे हे शब्द नीट ध्यानात घ्यायला हवेत. हे इथे का महत्वाचे आहेत चाणक्याचे शब्द? उद्धव ठाकरे यांची शाळा बालमोहन विद्या मंदिर ही होती. त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण जे इन्स्टिट्यूटमध्ये झालं. स्वतः रश्मी वहिनी या VG वझे महाविद्यालयात शिकलेल्या आहेत. BCom पर्यंत त्यांचं शिक्षण झालेलं आहे. पण आदित्य ठाकरे ते मात्र शिकले बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये. सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. हा फरक लक्षात घ्या मित्रांनो. मग लक्षात येतं शिवसेनेची सध्याची अवस्था अशी का झाली. आपल्या मुलांना आपण कोणत्या शाळेत पाठवायचं हा शेवटी पालकांचा निर्णय असतो. पण विशिष्ट शाळेत कोणत्या समाजाची, कोणत्या वर्गाची मुलं जातात, कोणते संस्कार त्यांचे तिथे होत असतील, कोणत्या सवयी त्यांना लागतील
ते सगळं पुढे जाऊन आपल्या घरी येणार आहे, तेव्हा ते आपल्याला मंजूर आहे का? भविष्यातला हा विचार करावा लागतो. आणि असा भविष्याचा विचार करूनच खरं म्हणजे आपल्या मुलामुलींना शाळेत घालायचं असतं किंवा त्यांच्या शाळेची निवड करायची असते. पण शहरातली सगळ्यात बेस्ट शाळा कोणती? कोणत्या शाळेतली मुलं मेरिटमध्ये येतात? कोणत्या शाळेत प्रवेश घेतला म्हणजे आपल्या मुलांना आपण इंजिनियर किंवा मेडिकल बनवूच्या प्रवेशाच्यासाठी मार्ग प्रशस्त करू शकतो? कोणत्या शाळेत घातल्यानंतर आपल्या मुलांना फाड इंग्रजी बोलता येणार आहे? कोणत्या शाळेमध्ये शहरातली श्रीमंत लोकांची मुलं जातात? असा उथळ विचार करून पालक आपल्या मुलांना शाळेत घालतात. हे आपण आपल्या आजूबाजूला बघतो. त्यातून तुम्हाला हवे तेच परिणाम होत असतात का? कित्येकदा जे घडू नये तेही घडतं. लॉकडाऊनच्या काळात काही वादग्रस्त घटनांच्या बाबत आदित्य ठाकरे आणि त्यांची मित्र कंपनी चर्चेत आले. ते शेवटी ठाकरे असल्यामुळे असेल, पण त्या गोष्टींची दाबादाबी झाली. आता सगळेजण या गोष्टी विसरून सुद्धा गेले असतील. आदित्य यात कदाचित निर्दोषही असतील, पण शिंतोडे उडालेच. जिथे धूर येतो तिथे जाळही असतो हे जनता जाणून असते. बॉम्बे स्कॉटिश ऐवजी बालमोहनमध्ये आदित्य असते तर गोष्टी आजच्या सारख्याच घडल्या असत्या का? सामान्य मराठी मतदार, सामान्य मराठी आमदार, मराठी खासदार यांच्याशी भावनिक नाळ जोडणं आदित्यांना आणखीन जास्ती प्रभावीपणे जमलं असतं का? आपल्याच आजोबांच्या हिंदुत्वाचा त्यांना इतका तिटकारा आला असता का हो? मंदिरांमध्ये दर्शन घेऊन आपण कसे सच्चे हिंदू आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न, वरवरचा हा प्रयत्न राहुल गांधी सुद्धा तर करतातच की. पण परवा शिवसेनेतल्या बंडाळीवर ओवेसी म्हणाला की महाराष्ट्र में ये बंदरों का तमाशा चल रहा है. बाळासाहेबांनी हे ऐकून घेतलं असतं? त्यांनी त्यांच्या खास ठाकरी शैलीत ओवेसीच्या वक्तव्याची पिसं काढली नसती? मग आत्ताचे हे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे का नाही काढत? आदित्य मात्र शिंदे गटातल्या शिवसैनिकांवरच आगपाखड करण्यात धन्यता मानतायत. हे हिंदुत्व आहे का? बॉलिवूड मधल्या चौकडीत रमणाऱ्या आणि वरच्या वर्गात वाढलेल्या आदित्य यांना तरी दोष का द्यायचा? उद्धवरावांना कॉन्व्हेंटमध्ये घालणं अगदी सहज शक्य होतं बाळासाहेबांना, पण तरीही त्यांनी बालमोहनमध्ये घातलं. म्हणूनच बाळासाहेबांचं मात्र राहून राहून आश्चर्य वाटतं. त्यांच्या दूरदृष्टीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे मित्रांनो. आदित्यरावांचं LLBच्या आधी BA सुद्धा झालेलं आहे. BAला त्यांचा मुख्य विषय म्हणजे स्पेशल सब्जेक्ट कुठला होता हे ज्या जाणकारांना माहीत असेल त्यांनी जरूर सांगावं, कारण ती माहिती काही मात्र सापडत नाहीये सहज सहज. तसंच आदित्यरावांनी प्रत्यक्ष राजकारणात येण्याआधी ते जे कॉलेजमध्ये होते तेव्हा त्यांच्या त्या कॉलेज डेजमध्ये आदित्य यांचे विचार नेमके कुठल्या प्रकारचे होते हेही मला एक पडलेलं कोड आहे. देशासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख कॉलेजांमध्ये डाव्या विचाराच्या लोकांचं प्रभुत्व होतं आणि आजही आहे. त्यामुळे आदित्य यांच्यावर नक्की कोणत्या शिक्षकांचा प्रभाव होता कॉलेजमध्ये, कोणत्या दिशेला त्यांचे विचार झुकलेले होते, हे माहितगारांनी सांगायला काहीच हरकत नाही. कारण काय आहे, आधी विचार जन्म घेतात, मग कृती होते. पेरावे तैसे उगवले हे हिंदुत्ववाद्यांपेक्षा कम्युनिस्टांना मात्र केव्हाच जास्ती पटलेलं आहे. शेवटी काय मित्रांनो, सगळ्यांनीच एक आत्मचिंतन करण्यासारखा हा भला थोरला विषय आहे. तुम्हाला काय वाटतं हे जरूर कळवा. सभ्यतेच्या पातळीतल्या ज्या काही कमेंट्स असतील त्या आपण करू शकता. मित्रांनो, हा विषय आपल्याला आवडला असेल तर हा व्हिडिओ जरूर लाईक करा. आपल्या प्रियजनांना, मित्रजनांना पाठवा आणि सेंटर स्पॉट चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.